प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडळात 6,351 घरगुती ग्राहकांना 23.66 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर बसवलेत। आता या ग्राहकांच्या घरीच वीज निर्मिती होणार असल्याने या ग्राहकांचं मासिक वीज बिल हे शून्य होणार आहे। केंद्रीय सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तथा राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार बन्सल यांनी ज्ञानेश्वर उद्योग समूहाला भेट देऊन पाहणी केली आहे। लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकार साखर कारखाना व उद्योग समूहाचे विविध विभागांना त्यांनी भेट देखील दिली आहे। कृषी विभाग राबवत असलेले प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना आता बाह्य यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे। या योजनेच्या कामासाठी 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून करून घेण्याचा निर्णय आता सरकारने घेतलाय। सोलापूर जिल्ह्यातील 40,066 शेतकऱ्यांनी 47,117 हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा बोगस विमा भरल्याचं तपासणीत स्पष्ट झालंय। त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी फळबाग नसतानाही 1,900 जणांनी बोगस विमा उतरवल्याचं दिसून आलंय। अडचणीत आलेल्या सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हमी भावाने खरेदी सुरू केली आहे, पण खरेदी सुरू होऊन तब्बल 2 महिने पूर्ण झाले तरीही देशभरात उद्दिष्टाच्या केवळ 12% खरेदी झाली आहे। सरकारने मोठा गाजावाजा करत एकूण उत्पादनाच्या 26% म्हणजेच 33,60,000 टन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं, मात्र आतापर्यंत केवळ 4,15,000 टनांचीच खरेदी झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी तालुक्यातील 50% अधिक हापूस कलमांना मोहर आला असून उर्वरित कलमांना मोहर येण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे। त्यामुळे पुढील 10 ते 12 दिवसात 80% कलमांना मोहर येण्याची शक्यता आहे। हळद हे पीक फायदेशीर असतं। हे पीक शेतकऱ्यांना पुढे देखील नेऊ शकतं। वन्य प्राण्यांचा देखील त्रास नसतो। फळबागेतही आंतरपीक म्हणून घेता येतं। अशा प्रकारच्या हळदीच्या पिकात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अर्थकारण बदलण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केलंय। जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील ज्वारीचं पीक सततच्या वातावरण बदलामुळे धोक्यात आलंय। सर्वत्र पोखरणारे कीटक आणि पान कुरतडणाऱ्या सूक्ष्म जीवांचा मोठा हल्ला ज्वारी पिकावर झाल्याने ज्वारीचं उत्पादन होईल की नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। त्यामुळे सुखापुरी गावासह परिसरातील शेतकरी चिंतेत पडलाय। या समस्येपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी यंदा आपल्या पिकावर कीटनाशक फवारणी करताना दिसताय।